नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्यापन तासिकेमध्ये मिश्रित प्रकाश सलगर कुलाबा मनपा माध्यमिक शाळा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 5 मधील पत्रलेखनाचा जो भाग आहे त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, पत्रलेखन ही एक कला आहे आणि ती कला सरावाने आपणास साध्य करता येते। आपण पत्रलेखनाचा जेवढा अधिकाधिक सराव करू तेवढा आपल्या पत्रलेखनामध्ये सुधार येतो किंवा आपले पत्रलेखन सुधारते। त्यामुळे आपल्या पत्रलेखनामध्ये सुधार येण्यासाठी किंवा सुधारणा करण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीने आपण पत्रलेखन कसं करू याच्यासाठी आपणाला जास्त मेहनत आणि कष्ट करण्याची आवश्यकता आहे। पत्रलेखनाचे जे 2 प्रकार आहेत ते 2 प्रकार प्रथमतः तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, पत्रलेखनास आपण एक संदेशाचं माध्यम मानतो। पूर्वीच्या काळी आपली ख्याली खुशाली कळवण्यासाठी आपण पत्रलेखनाचा उपयोग करत होतो। सध्याच्या संगणकाच्या युगामध्ये पत्रलेखनाची किंवा पत्राची जी जागा आहे किंवा जे आपण एक दुसऱ्याशी संपर्क करण्याची जी जागा आहे ती मोबाईल फोनने घेतलेली आहे। त्यामुळे वर्तमान युगामध्ये पत्रलेखनाचं आपल्या जीवनातील महत्त्व थोडंसं कमी झालेलं आहे। परंतु हे जे पत्रलेखन आहे हे पत्रलेखन शालेय जीवनामध्ये बहुत महत्त्वाचं आहे किंवा खूप महत्त्वाचं आहे। शालेय जीवनातून या पत्रलेखनाचं महत्त्व कमी केलेलं नाही, तर उलट या पत्रलेखनाचं महत्त्व वाढवलेलं आहे। पूर्वीच्या काळी आपण वेगवेगळ्या प्रकारची पत्र पाहत होतो। आपण शिक्षणासाठी आपलं गाव आपलं घर सोडून दुसऱ्या शहरामध्ये राहायला जायचो। आपले आई वडील कामानिमित्त बाहेर जायचे, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी किंवा त्यांना बोलण्यासाठी आपण पत्राचा उपयोग करत होतो। परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही। त्या पत्राचं वर्तमान युगामध्ये जे आपण संदेशवहनाचं साधन म्हणून पाहत होतो त्याचं महत्त्व थोडंसं कमी झालेलं आहे। परंतु ऑफिशियल बाबतीत किंवा कार्यालयाच्या बाबतीत त्या पत्रलेखनाचं महत्त्व आणखीही आहे। शिवाय शालेय जीवनामध्ये आपणाला तो विषय महत्त्वाचाच आहे, कारण आपल्या कृतीपत्रिकेमध्ये पत्रलेखन जे आहे हे 6 मार्कासाठी आणखीही ठेवलेलं आहे। त्यामुळे पत्रलेखनाकडे आपणाला दुर्लक्ष करून चालता येणार नाही। पत्रलेखनामध्ये आपणाला बिलकुल दुर्लक्ष करून चालता येणार नाही, कारण 6 मार्काचा प्रश्न त्याच्यावरती विचारलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, सध्या जे पत्रलेखन आहे या पत्रलेखनाचं जे प्रारूप आहे या प्रारूपामध्ये बदल केलेला दिसून येतो।
थोडासा त्याच्यामध्ये बदल. सध्या जीमेल, ईमेलचं युग आहे. आपण पत्र पोस्टामार्फत, काही वेळा आपण पोस्टामार्फत न टाकता ते पत्र आपण काय करतो, जीमेल करतो. आपण लिहिलेलं पत्र, टाइप केलेलं पत्र आपण आपल्या मेलद्वारे दुसऱ्याच्या मेलवरती पाठवतो. काही क्षणामध्ये ते पत्र तिथे पोहोचतं. त्यामुळे पत्रलेखनाचं जे प्रारूप आहे, त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. याशिवाय आपली पत्रलेखन करण्याची जी पद्धत होती पहिली, त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. काय बदल केलेला आहे? तर पत्रलेखन करताना जी व्यक्ती पत्र लिहिते, त्या व्यक्तीचा पत्ता आपण उजव्या कोपऱ्यामध्ये लिहित होतो आणि डाव्या कोपऱ्यामध्ये ज्यांना पत्र लिहिणार आहोत त्यांचा पत्ता लिहित होतो. परंतु सध्या त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. आपण ज्यांना पत्र लिहिणार आहोत त्याचा सुरुवातीला डाव्या बाजूला पत्ता लिहिला जातो आणि ज्यांना जो पत्र लिहिणारा आहे त्याचा पत्ता पत्रलेखन संपल्यानंतर शेवटच्या बाजूला डाव्या साईडलाच लिहायचा आहे. म्हणजे ज्यांना पत्र लिहिणार आहोत त्याचाही पत्ता आपण सुरुवातीला डाव्या कोपऱ्यामध्ये लिहिणार आहोत आणि जो पत्र लिहिणार आहे त्याचा पत्ताही पत्र संपल्यानंतर, पत्राचा मजकूर किंवा आशय लिहून संपल्यानंतर शेवटी आपण लिहिणार आहोत आणि त्याच्यामध्ये ईमेल नमूद करायचा आहे. आता म्हणाल माझा ईमेल नाही, तुम्ही अंदाजाने ईमेल तयार करून तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. तसं काही नाही. तुम्हाला पत्र लिहायचं आहे तर त्याच्यामध्ये ईमेल आपण अंदाजाने तयार करून लिहू शकतो. आपल्या नावानुसार तयार करू शकतो आणि तो ईमेल त्याच्यामध्ये लिहू शकतो. तर अशा पद्धतीनं या पत्रलेखनामध्ये थोडेसे बदल झालेले दिसून येत आहेत. आता बघा, आपण म्हणतो पत्रलेखन, पत्रलेखन, पत्रलेखन. पत्रलेखनाची व्याख्या, परिभाषा काय आहे? पत्रलेखन म्हणतात कशाला? हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. पत्रलेखन म्हणजे काय? कशासाठी केलं जातं? का केलं जातं? तर आपल्या मनातील कल्पना, भावना, विचार, आपले मत, आपली इच्छा, आपली अपेक्षा किंवा आपल्या सूचना योग्य रीतीने अपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे लिखित स्वरूपातील माध्यम म्हणजे पत्रलेखन होय. बघा, अपने मन की जो कल्पनाएं है, अपनी जो भावनाएं है, भावना म्हणजे सुख दुख, अपने जो विचार है, अपना जो मत है, अपनी जो इच्छाएं हैं, अपनी जो अपेक्षाएं हैं या अपनी जो सूचनाएं हैं, योग्य रीति से, योग्य ढंग से अपेक्षित व्यक्तियों के पास, यानी हम लोगों को जो अपेक्षित व्यक्ति है, हमारा सुनने वाली जो व्यक्ति है, वहां तक पहुंचाने का लिखित स्वरूप का वो एक माध्यम है, उसको हम लोग पत्र लेखन कहते हैं. यानी आमच्या मनातील भावना, विचार, आपली मतं, इच्छा, अपेक्षा किंवा आपल्या ज्या सूचना असतील त्या आपण योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. ते कशामार्फत? पत्रलेखनामार्फत. म्हणून आपल्या जीवनामध्ये पत्रलेखनाला काय आहे? महत्व आहे. तसंच शालेय शिक्षणामध्ये सुद्धा पत्र लेखनाला अतिशय महत्व आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुम्हाला पत्रलेखन हा विषय आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पत्रलेखनासाठी 6 मार्क आहेत आणि त्याला तुम्ही सरासरी जो वेळ आहे तो 14 मिनिट्स, लगभग 15 मिनट, 15 मिनट या 14 मिनट, 14 मिनट आप लोग उसको टाइम सेट कर सकते हैं. टाइम के हिसाब से आप लोगों को पत्र लिखना है, आप लोग प्रैक्टिस करना है, यानी उसको कुछ समय देकर आप लोग क्या करना है, उसकी प्रैक्टिस करना है. 6 मार्क का क्वेश्चन है, 6 मार्क का
क्वेश्चन है, बहुत ही इंपॉर्टेंट है और इसमें आप लोगों को आउट ऑफ मार्क मिल सकते हैं। तो आप प्रैक्टिस करके अच्छे ढंग से पत्र लेखन करेंगे तो चलिए हम लोग देखते हैं पत्र लेखन के कितने प्रकार हैं और पेपर में कैसे कैसे आ सकते हैं। तो देखिए, पत्र लेखन के दो प्रकार हैं। पत्र लेखन के दो प्रकार, पत्र लेखनाचे दोन प्रकार आहेत। एक औपचारिक पत्र लेखन आणि दुसरं अनौपचारिक पत्र लेखन। आता औपचारिक पत्र लेखनाला आपण फॉर्मल लेटर असं म्हणतो, इंग्रजीमध्ये फॉर्मल लेटर म्हणतो आणि अनौपचारिक पत्र लेखनाला इंग्रजीमध्ये आपण इनफॉर्मल लेटर म्हणतो। यानी पत्र लेखन के दो प्रकार है, एक है औपचारिक पत्र लेखन और दूसरा है अनौपचारिक पत्र लेखन। बघा, औपचारिक पत्र लेखन को हम लोग फॉर्मल लेटर कहते हैं और अनौपचारिक पत्र लेखन को हम लोग इनफॉर्मल लेटर बोलते हैं। अभी देखो, उनको दूसरे नाम से भी जाना जाता है। औपचारिक पत्र लेखन को हम लोग व्यावसायिक पत्र लेखन भी बोलते हैं या व्यवहारिक पत्र लेखन भी बोलते हैं। ऑफिशियल पत्र, जिसको हम लोग ऑफिशियल पत्र बोलते हैं, और अनौपचारिक पत्र लेखन को हम लोग एक तो हम लोग क्या करते हैं कि अनौपचारिक पत्र लेखन में हम लोग जो कुटुंब के सदस्य है उनको हम लोग पत्र लिखते हैं। हमारे जो रिश्तेदार है, आपले जे नातेवाईक आहेत त्यांना आपण काय करतो, हे पत्र लिखतो। रिश्तेदार म्हणजे कोण? आपले आई वडील, आजी आजोबा, काका काकी, मामा मामी, आपला छोटा भाऊ, मोठा भाऊ, छोटी बहीण, मोठी बहीण किंवा आपले मित्र किंवा हे सोडून इतर नातेवाईक, रिश्तेदार जिसको हम लोग बोलते हैं रिलेटिव्स। म्हणजे अनौपचारिक पत्रलेखन जे आहे ते आपण आपल्या नातेसंबंधातील व्यक्तींना लिहितो। अनौपचारिक पत्रलेखन हम लोग किसको लिखते हैं? हमारे जो रिलेटिव्स है, रिश्तेदार है, उनको हम लोग अनौपचारिक पत्र लेखन लिखते हैं। तो अनौपचारिक पत्र लेखन, इसमें और एक आता है, किसी का अभिनंदन करने के लिए भी हम लोग अनौपचारिक पत्र लेखन लिखते हैं। लेकिन औपचारिक पत्र लेखन हम जो कार्यालयीन व्यक्ति होते हैं उनको हम लोग ये औपचारिक पत्र लेखन लिखते हैं। तो देखिए, दो प्रकार का पत्र लेखन है और एग्जाम में आप लोगों को ये दोनों का भी एक एक प्रश्न आता है, लेकिन दोनों में से एक लिखना है आपको। और ये दोनों को, पत्र लेखन को और है सारांश लेखन। आपका प्रश्न क्रमांक 1 में जो बाहर का पैसेज आता है उसके ऊपर 1/3 सारांश लिखने के लिए आपको बोलते हैं। अपठित उतारा, जो बाहर का उतारा आता है उसके ऊपर 1/3 सारांश लिखने के लिए बोलते हैं। देखो, कृति पत्रिका कितनी सिंपल है। कृति पत्रिका में आप लोगों को 2 प्रकार के पत्र लेखन है और एक सारांश लेखन है। तीनों में से एक सॉल्व करना है आपको। कौन सा भी कर सकते हैं, 6 मार्क है, 6 मार्कासाठी आहे। तर हे तिन्ही घटक आपल्यासाठी सोपे आहेत, परंतु त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे। तर आज आपण अनौपचारिक पत्र लेखन कसं लिहायचं, अनौपचारिक पत्र लेखनात मधले जे बारकावे आहेत ते आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं की अनौपचारिक पत्र लेखन जे आहे ते आपण आपल्या नातेवाईकांना लिहितो किंवा आपले जे रिश्तेदार आहेत त्यांना लिहितो। रिलेटिव्स जिसको हम लोग बोलते हैं, त्यांना आपण अनौपचारिक पत्र लेखन करतो। किंवा एखाद्या व्यक्तीचं अभिनंदन करायचं असेल तर तेही आपण अनौपचारिक पत्राच्या माध्यमातून करतो। तर अशा पद्धतीचे हे 2 पत्रलेखन आहेत आणि त्यांचे फरक आहेत। आता फरक पण तुम्हाला विशद करून सांगतो की औपचारिक पत्र लेखन और अनौपचारिक पत्र लेखन में फर्क क्या होता है। औपचारिक पत्र लेखन और अनौपचारिक लेखन में फर्क क्या होता है, बघा। और औपचारिक पत्र लेखन जो होता है उसमें हम लोग प्रति लिखते हैं। इसमें बहुत सारे बच्चे गलतियां करते हैं माध्यम की वजह से।
बच्चे प्रति के जगह पर सेवा में लिखते हैं, जो कि उनके ऊपर हिंदी का प्रभाव है, इसलिए वो बच्चे क्या करते हैं, सेवा में लिखते हैं। सेवा में लिखना नहीं, औपचारिक पत्र लेखन का बोल रहा हूँ। तो औपचारिक पत्र लेखन में प्रति लिखते हैं। दूसरा है जो जिसको पत्र लिखना है उनका हम लोग उल्लेख करते हैं। समझ लो मैनेजर है तो मराठी में उसको माननीय व्यवस्थापक बोलते हैं, माननीय संचालक है, माननीय अध्यक्ष है, माननीय मुख्याध्यापक है, माननीय वर्ग शिक्षक, असे वेगवेगळे कार्यालयीन जो घटक आहेत त्यांची नावं आपण त्याच्यामध्ये नाव लिहित नाही, पण त्यांचा जो हुद्दा आहे त्याचा उल्लेख आपण करतो. त्याच्यानंतर बघा, औपचारिक पत्रलेखनामध्ये विषय लिहिणं गरजेचं आहे. औपचारिक पत्रलेखनामध्ये विषय लिहिणं गरजेचं आहे. नंतर औपचारिक पत्रलेखनामध्ये भाषा शुद्ध असणं गरजेचं आहे. कारण आपलं पत्र दुसरे शिकलेले लोक वाचणार असतात. त्याच्यामुळे आपली औपचारिक पत्रलेखनाची भाषा शुद्ध असली पाहिजे, अचूक असली पाहिजे, ग्रामॅटिकल मिस्टेक नसायला पाहिजे. त्यानंतर पत्र मुद्देसूद रीतीने अपन लिहिलं पाहिजे, यानी पॉइंट टू पॉइंट उसको लिखना जरूरी है और जो आशय है वो नेमक्या याच्यामध्ये मांडायला पाहिजे. कारण आपणाला तो विषय थोडक्यात मांडायचा आहे. जास्त रटाळ भाषा त्या पत्रलेखनाची असता कामा नये. कारण एखाद सुशिक्षित व्यक्ती किंवा शिक्षित व्यक्ती ते पत्र वाचणार, तर त्यामुळे ते पत्र वाचताना त्यांना सुद्धा पुढे काय आहे हे वाचावं असं वाटलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपलं पत्र लिहिलं पाहिजे आणि त्याचा शेवट सुद्धा व्यवस्थित करायला पाहिजे. सांगितलं असेल तर तुम्ही त्याला तिकीट बनवू शकता. नसेल सांगितलं तरीही बनवू शकता, काही हरकत नाही. त्याच्यानंतर आपण आता अनौपचारिक पत्रलेखन, जो आज आपला अनौपचारिक पत्रलेखनाचा भाग आहे, याच्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. अनौपचारिक पत्रलेखन बघा, ज्या व्यक्तीला लिहायचं आहे त्याचा उल्लेख आदरपूर्वक करायला पाहिजे. आता आपण आपल्या आईला पत्र लिहिणार आहोत. तीर्थस्वरूप किंवा तीर्थरूप आईस शिरसाष्टांग दंडवत किंवा शिरसाष्टांग नमस्कार असं लिहिलं गेलं पाहिजे. मित्राला लिहायचं आहे, प्रिय मित्र सप्रेम नमस्कार, असा आदरपूर्वक उल्लेख करायचा आहे. तो पुढेही मी तुम्हाला सांगणार आहे. या पत्र लेखनामध्ये ये जो पत्र लेखन है उसमें विषय लिखने की आवश्यकता नहीं है. ये कौटुंबिक पत्र लेखन है, उसमें विषय लिखने की आवश्यकता नहीं है, उसमें प्रति लिखने की आवश्यकता नहीं है, इसमें महोदय लिखने की आवश्यकता नहीं है. ये पत्र लेखन बहुत महत्वपूर्ण है. ये पत्रातून भावना प्रभावीपणे व्यक्त व्हाव्यात. ये जो पत्र लेखन है इसमें अपनी जो भावनाएं है वो भावनाएं प्रभावी रूप से जो अपनी भावना जो पढ़ने वाला व्यक्ति है, सामने वाली व्यक्ति है, उसको समझ में आनी चाहिए. इसलिए अपनी जो भी भावनाएं हो सिंपल सादी भाषा में, अपनी जो घर की बोली भाषा है उसमें हम लोग उसको व्यक्त कर सकते हैं. जैसे कि पत्र पढ़ते समय सामने वाले या पत्र पढ़ने वाले व्यक्ति को लगना चाहिए कि वो व्यक्ति हमारे साथ क्या कर रही है, बातचीत कर रही है सामने बैठकर, ऐसा लगना चाहिए. समझ लो अपना सुख है दुख है हम लोग पत्र के माध्यम से व्यक्त करते हैं और वो पत्र पढ़ने वाले व्यक्ति को ऐसा लगना चाहिए कि हम लोग आपस में बातचीत कर रहे हैं आमने सामने बैठ. पत्र पढ़ते समय ऐसा लगना चाहिए. इसलिए एकदम साधी सिंपल भाषा होना चाहिए. त्याची भाषा जी आहे ती साधी सोपी भाषा असायला पाहिजे. जे पत्र वाचल्यानंतर नात्यातली आपुलकी आणि जिव्हाळा सुद्धा प्रतीत व्हायला पाहिजे. म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे किंवा जे पत्र वाचणार आहेत, जो पत्र पढ़े उनको लगना चाहिए कि देखो हमारा रिश्ता कितना गहरा है, आमचं नातं किती घट्ट आहे. आणि शेवटी आपण ज्यांना पत्र लिहत आहोत त्या व्यक्तीची विचारपूस करणं गरजेचं आहे. फक्त आपणच आपल्या भावना व्यक्त करून चालणार नाही, तर शेवटी आपण सुद्धा त्या
ची विचारपूस करणं गरजेचं आहे. तुम्ही काळजी घ्या किंवा आपण कसे आहात, अशा गोष्टी आपण त्याच्यामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. आणि पहिला आणि शेवटचा महिना तुम्हाला व्यवस्थितपणे लिहिणं आवश्यक आहे. ज्यांना पत्र लिहिणार आहोत, त्यांचा महिना तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. आता बघा, अनौपचारिक पत्रलेखन आणि औपचारिक पत्रलेखनाचा आपण जो फरक आहे दोन्हीमध्ये, तो आपण थोडक्यात बघितला. आता बघा, अनौपचारिक पत्रलेखन कशा पद्धतीने त्याचे विषय काय येऊ शकतात, तर त्याच्यावरती थोडासा आपण फोकस करूया. कोणाला कशा पद्धतीने लिहू शकतो बघा. मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पत्र, यानी अपना जो दोस्त है उसको उनके दिन के अवसर पर हम लोग उसको शुभेच्छा देने के लिए पत्र लिख सकते हैं. मित्राला भेट वस्तूसाठी आभार पत्र, एका दोस्त हम लोगों को गिफ्ट देता है, उसका आभार मानने के लिए मित्र को पत्र हम लोग लिख सकते हैं. रेल्वेने येण्याची पूर्व सूचना देण्यासाठी पत्र. मित्राला त्याची खुशाली यानी ख्याली खुशाली यानी जो अपना दोस्त होता है उसको हम लोग पत्र. नौकरी मिळाल्यानंतर अभिनंदन देणारे पत्र. जिस संस्था से हम लोगों को सर्विस मिली है उनका अभिनंदन. मैंने बता दिया कि अनौपचारिक पत्र लेखन में अभिनंदन पत्र आता है. नंतर नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी पत्र. आपल्या आईला हॉस्टेलची माहिती सांगण्यासाठी पत्र. तुमच्या शाळेतील सहलीला जाण्याची परवानगी. आता आपल्या शाळेतली सहल जाणार आहे, ट्रिप जाणार आहे, तर आपणालाही सहलीला जायचं आहे, तर त्याच्यासाठी परवानगी, परमिशन लेने के लिए हम लोग अपने रिश्तेदार के मम्मी पापा को पत्र लिख सकते, या आई वडिलांना पत्र लिहू शकतो. तुमच्या मित्र मैत्रिणींना सुट्टी निमित्त घरी येण्यासाठी पत्र लिहू शकतो. यानी अपने जो दोस्त लोग हैं उनको छुट्टी के दिन में हम अपने घर में आने के लिए उनको पत्र लिख सकते हैं. परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल भावास पत्र लिखना, यानी परीक्षा में हम लोग सक्सेस होने के बाद या अपना भाई सक्सेस होता है तो उसका अभिनंदन करने के लिए आप पत्र लिख सकते हैं. परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल आपल्या बहिणीस पत्र आपण लिहू शकतो. परीक्षेत नापास झाल्यानंतर सुद्धा, अयशस्वी झाल्यानंतर सुद्धा आपल्या मित्राला सहानुभूती, त्याला आधार देण्यासाठी सुद्धा आपण पत्र लिहू शकतो. उन्हाळ्याच्या सुट्टीतील अनुभव आपण आपल्या मित्राबरोबर शेअर करू शकतो पत्राद्वारे. शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळाल्याबद्दल सुद्धा अभिनंदन करण्यासाठी पत्र लिहू शकतो. आणि आपल्या मित्र मैत्रिणी, आई वडील, नातेवाईक यांना वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे पत्र लिहू शकतो. अशा पद्धतीनं हे पत्र आपण लिहू शकतो. बघा, आता अनौपचारिक पत्र लिखताना, अनौपचारिक पत्र लिखते समय कुछ मायने बहुत इंपॉर्टेंट है. मायना लिखते समय किसको कौन सा मायना यूज करना है और वो मायने का लास्ट पत्र खत्म होने के बाद एंड कैसे करना है. अपने से बड़े लोगों को हम लोग पत्र लिखते हैं, रिश्तेदारों को लिखते हैं, तो उनका जो उल्लेख है वो पत्र में हम लोग अच्छे ढंग से करना चाहिए. और अपने से जो छोटे हैं, अपने दोस्त हैं, उनका अलग ढंग से हम लोग उल्लेख करें. यानी रिस्पेक्ट आना चाहिए. उसमें हम लोगों को एक रिस्पेक्ट आने की आवश्यकता है. तो बघा, अनौपचारिक पत्रलेखन, समजा आपण आपल्या आई वडिलांना पत्र लिहित आहोत. आपण स्वतः, हम लोग खुद क्या करते हैं, अपनी मम्मी पापा को पत्र लिखते हैं. तो पत्र लिखते समय स्टार्टिंग का जो महिना आहे, सुरुवातीचा जो महिना आहे, त्याच्यामध्ये आपण काय लिहायला पाहिजे बघा. सुरुवात कशी करायची. तीर्थ रूप. तीर्थ रूप ये शब्द लिखने के बाद आगे आपको अपने माता पिता को पत्र लिखते हैं, इसलिए समझ लो हम लोग अपनी माँ को पत्र लिख रहे हैं, आईला पत्र लिखता हूँ. तीर्थरूप आईस, ऐसा शब्द लिखने के बाद एक स्वल्प विराम देना है, कॉमा लगाने का है. तीर्थरूप आईस. और वैसे ही दूसरे लाइन को शी सा न वी वी, म्हणजे शीर साष्टांग नमस्कार विनंती
विशेष। शीर्ष साष्टांग यानी अपने माता पिता को हम लोग सिर्फ हाथ जोड़ के नमस्कार करते हैं क्या? नहीं करते। हम लोग क्या करते हैं? सिर साष्टांग यानी अपना पूरा यानी अपना हात जोडकर अपना शरीर जो है हम लोग माता पिता के चरणों पर झुकाते हैं. आपण काय करतो? आई वडिलांना वाकून नमस्कार करतो हात जोडून. म्हणजे शिर साष्टांग नमस्कार विनंती विशेष. उसका फुल फॉर्म क्या है? सी सा न वी का फुल फॉर्म क्या है? शिर साष्टांग नमस्कार विनंती विशेष. तीर्थरूप आईस शीर साष्टांग नमस्कार विनंती विशेष. आप शॉर्ट फॉर्म में लिख सकते हैं शी सा न वी. आता वडिलांना लिहायचं आहे तर तीर्थरूप बाबांस, तीर्थरूप बाबांस किंवा कुछ लोग अप्पा बोलते हैं, तीर्थरूप अप्पांस शी सा न वी. शीर साष्टांग नमस्कार विनंती विशेष. ऐसा आपको लिखना जरूरी है. और एंड करते समय क्या करना है? तुझा तुझी बोलेंगे क्या? नहीं. हम लोग अपने मम्मी पापा का आदर करते हैं, इसलिए हम लोग उनको क्या लिख सकते हैं? आपला, आपली किंवा तुमचा, तुमची. आपला, आपली किंवा तुमचा, तुमची. आणि तुमचं जे नाव आहे, जर पत्रलेखनामध्ये तुम्हाला आलेलं असेल नाव, तर ते नाव लिहा. नसेल तर अ, ब, क. आपला, आपली, अ, ब, क. नाव असेल तर नाव लिहा, नसेल तर तुम्ही अ, ब, क लिहा. नसेल तर आपण स्वतः नाव लिहू शकतो. स्वतःचं आपण एखादं नाव लिहू शकतो. तर आपला, आपली किंवा तुमचा, तुमची ऐसे अदरयुक्त शब्दों का उपयोग करना है. जैसे आप बोलते हैं आपका, आपकी, ये अदरयुक्त शब्द है. तेरा ऐसा नहीं, तेरा तेरी ऐसा नहीं बोलते हम लोग हिंदी में. हम लोग आपका, आपकी ऐसा अदरयुक्त शब्दों का उपयोग करते. तो मायने जो पेपर खत्म होने के बाद एंड करते समय आपला, आपली, तुमचा, तुमची इतना लिखने के बाद नाम लिखना है आपको. तुमची मुलगी, तुमचा मुलगा किंवा आपली मुलगी, आपला मुलगा किंवा आपली रेखा, आपला रमेश. ऐसे आप लोग लिख सकते हैं एंड में, लेकिन आदरयुक्त शब्द होना चाहिए. सेम टू सेम ऐसा देखो. वडील मंडळी. इतर वडील मंडळी म्हणजे कोण? अपने दूसरे रिश्तेदार यानी अपने आजी आजोबा होते हैं, दादा दादी आप लोग बोलते हैं उसको, या अपने काका काकी होते हैं, अपने मामा मामी होते हैं. ये अपने जो रिश्तेदार है उनके लिए हम लोग जैसे हम लोग मम्मी पापा को तीर्थ रूप बोले हैं, वैसे तीर्थ रूप बोल सकते हैं, नहीं तो तीर्थ स्वरूप बोल सकते हैं. साष्टांग नमस्कार विनंती विशेष. आप अपने काका काकी को हम लोग हाथ जोड़ के नमस्कार कर सकते हैं. हाँ, तो हम लोग सिर्फ वहां पे सिर साष्टांग नमस्कार विनंती विशेष लिखेंगे तो भी गलत नहीं है, और साष्टांग नमस्कार विनंती विशेष लिखेंगे तो भी गलत नहीं है. लेकिन एंड करते समय आप लोगों को यहाँ पे भी आदरयुक्त शब्दों का उपयोग करना है. आपला, आपली, आपला, आपली. तीर्थ स्वरूप साष्टांग नमस्कार विनंती विशेष. आता काकांना पत्र लिहायचं एक उदाहरण सांगतो. आपको एक उदाहरण देता हूं मैं. काका को पत्र लिखना है तो कैसे लिखेंगे? तीर्थ स्वरूप काकांस, तीर्थ स्वरूप मामांस, तीर्थ स्वरूप दादांस, साष्टांग नमस्कार विनंती विशेष. और एंड करते समय आपला, अपनी इतना लिखना है. उसके बाद देखिए अपने से छोटे भाई और बहन है, आपल्यापेक्षा लहान भाऊ बहीण आहेत आणि आपण मोठे आहोत, तर त्यांना कोणता महिना आपण यूज करणार? बघा, अपने से छोटे तो उनको आशीर्वाद देना है, नमस्कार नहीं. हम लोग अपने से छोटे जो है उनको हम लोग क्या करना है? आशीर्वाद देना है. तो अपने भाई बहन है देखो, तो उनको कैसे लिखेंगे हम लोग? तो तीर्थस्वरूप बोलेंगे क्या? तीर्थ स्वरूप बोलेंगे क्या? नहीं, तो गलत है. हम लोग क्या बोलेंगे? चिरंजीव, चिरंजीवी, अनेक आशीर्वाद. आता चिरंजीव लिहिल्यानंतर आपल्या लहान भावाचं किंवा बहिणीचं नाव लिहायचं. बघा इथं मी रमेश नाव देतो. आपल्या लहान भावाचं नाव काय आहे? रमेश. तर काय लिहिणार? चिरंजीव रमेश, अनेक आशीर्वाद. चिरंजीवी राधा, अनेक आशीर्वाद. किंवा असं आपण वेगवेगळी जी नावं आहेत त्याच्यानुसार आपण हा महिना लिहू शकतो. म्हणजे आपल्यापेक्षा छोट्यांना आपण आशीर्वाद देतो.
आणि शेवटी अपन तुझा तुझी ऐसे लिखना है। क्या लिखना है? तुझा तुझी, तुझा भाऊ, तुझा दादा, तुझी ताई, ऐसे आप लोग लास्ट में एंड करते समय लिखना है। अभी देखिए लास्ट वाला जो है मित्र को पत्र लिखना है। हम लोग किसको पत्र लिख रहे हैं? मित्र को। तो मित्र का उल्लेख करते समय एक मित्र दूसरे मित्र को पत्र लिखता है। अभी मैं मेरे मित्र को पत्र लिखते समय मित्र का नाम पता है तो मित्र का नाम लिख सकते हैं, नहीं है तो प्रिय मित्र, सप्रेम नमस्कार। अभी मित्र को नमस्कार नहीं तो आप मित्र को आशीर्वाद देंगे नहीं, मित्र को हम लोग नमस्कार करते हैं। क्या करते हैं? नमस्कार करते हैं। तो मित्र को पत्र लिखते समय हम लोग देखिए मेरे दोस्त को मैं पत्र लिखता हूँ तो प्रिय मित्र संतोष, सप्रेम नमस्कार ऐसे आपको लिखना पड़ेगा महीना। स्टार्टिंग का जो महीना है प्रिय मित्र संतोष, सप्रेम नमस्कार आणि एंडिंग वाला जो महिना आहे उसको तुझा मित्र आणि माझं नाव येईल. माझं नाव प्रकाश तर मी तुझा मित्र प्रकाश असं आपल्याला लिहावं लागेल। यानी ऐसा आपको लिखना पड़ेगा। मित्र को पत्र लिखते समय हम लोग प्रिय मित्र, सप्रेम नमस्कार और लास्ट में तुझा मित्र जो मित्र का नाम है वो आपको पेपर में दिया आपका खुद का नाम अब का लिखो नहीं तो दिया हुआ नाम आपको लिख सकते हैं। पेपर में कभी-कभी इसका उल्लेख किया जाता है। तो देखिए अनौपचारिक पत्र लेखन में जो मायने होते हैं बहुत महत्वपूर्ण होते हैं। वो मायने गलत लिखेंगे तो आप लोगों के मार्क कट सकते हैं। इसलिए आपको ये मायने याद करने पड़ेंगे। हाँ? तो ऐसे मायने होने के बाद आता अनौपचारिक पत्रलेखन करताना काही गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टी मी याच्या अगोदरही सांगितलेल्या आहेत. परत एकदा सांगतो, की काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, ध्यानात ठेवायच्या आहेत. काय? ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे आहे, त्या व्यक्तीचा उल्लेख नात्याप्रमाणे आदरपूर्वक करावा. यानी कैसा उसके साथ रिश्ता है, वैसे आप लोगों को वो व्यक्ति का उल्लेख आदरपूर्वक करना जरूरी है. आदर से करना जरूरी है. त्या व्यक्तीचा आदरपूर्वक उल्लेख आपल्याला करावाचा आहे. या पत्रामध्ये विषय लिहिण्याची गरज नाही. ये जो पत्र लेखन है उसमें आपको विषय लिखने की आवश्यकता नहीं है। देखिए औपचारिक पत्र लेखन में आपको विषय लिखना है, लेकिन अनौपचारिक पत्र लेखन में विषय लिखना है क्या? नहीं लिखना है। उसके बाद पत्रातून भावना प्रभावीपणे व्यक्त व्हाव्यात, यानी अपनी जो भावना है सिंपल सादी सादी भाषा में आप लोग क्या करना चाहिए? व्यक्त करना। उधर व्यक्त होना है। आपके मन में जो भी है वो आपको व्यक्त करना है। बघा नात्यातील जिव्हाळा प्रतीत होईल असंच लिखाण करायचं आहे आणि आपल्या मनातील ज्या भावना आहेत त्या व्यवस्थितरित्या आपल्या नातेवाईकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असंच लेखन आपण करायचं आहे. पत्रातून ज्यांना पत्र लिहित आहोत त्यांची विचारपूस सुद्धा करायला जिसको पत्र लिखने वाले हैं उसकी विचारपूस यानी विचारना भी करना है, ख्याली खुशाली आपको पूछना है और पत्राची भाषा साधी आणि सोपी हे मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे की पत्राची जी भाषा है ये सिंपल सादी भाषा होना जरूरी है। अभी देखिए पत्र का प्रारूप क्या होता है? अनौपचारिक पत्र लेखन का प्रारूप क्या होता है? आप लोग औपचारिक पत्र लेखन का प्रारूप देखे हैं, यानी वो कैसे लिखते हैं, उसमें विषय की जरूरत होती है, महोदय की होती है, प्रति लिखना जरूरी होता है। कुछ बच्चे गलती से सेवा में शब्द लिखते हैं, हिंदी वाला शब्द मराठी में यूज करते हैं, तो वो गलत है। प्रति का टू टू जैसे लिखते हैं हम लोग अंग्रेजी में वैसे प्रति लिखना जरूरी है। तो जो अनौपचारिक पत्र लेखन या कौटुंबिक पत्र लेखन है यह पत्र लेखन में आप लोगों को जो प्रारूप है जैसे विषय दिया है वो यानी आप लोगों को कृति पत्रिका में जो दिया है उसके आधार पर आप लोगों को यह पत्र लिखना जरूरी है। अभी यहाँ पे हम लोग एक उदाहरण लेते हैं कि समझ लो मुझे मेरे दोस्त को पत्र लिखना है तो पत्र लेखन की शुरुआत अभी जो बता दिया मैंने स्टार्टिंग में ही कि औपचारिक पत्र लेखन हो या अनौपचारिक पत्र लेखन हो उसके जो मायने हैं एंड वाला महिना हो या स्टार्ट वाला महिना हो, सुरुवातीचा महिना किंवा शेवटचा महिना जो आहे तो महिना आपणाला डाव्या बाजूलाच लिहायचा आहे. उजव्या बाजूला काहीही लिहायचं नाही.
सुरुवात आणि शेवटचे महिने हे आपल्या डाव्या बाजूलाच लिहायचे आहेत, यानी अपने लेफ्ट हैंड की जो बाजू है वो बाजू में ही आपको लिखना है। तो पत्र लिखते समय शुरुआत जो है आप लोगों को दिनांक से करना है, डेट से। अभी दिनांक लिखते समय कुछ बच्चे गलतियां करते हैं, उसमें आपको सुधार करने की आवश्यकता है। दिनांक लिखते समय, मराठी का पत्र लेखन करते समय मराठी संख्या लिखने की आवश्यकता, आप उसका प्रयास कर सकते हैं। मराठी में ही आप लोगों को लिखना जरूरी है। तो समझ लो, आज हम लोग पत्र लिख रहे हैं। आज दिनांक है 19/12/2020, लेकिन दिनांक लिखते समय हम लोगों को यहाँ पे कैसे लिखना है? हम लोगों को तारीख जो है वो संख्या में लिखना है और महीना जो है वो अक्षरों में लिखना है। जैसे कि 19 दिसंबर और लास्ट में जो साल है वो आप लोगों को संख्याओं में लिखना है, यानी 19 दिसंबर 2020 ऐसे आपकी दिनांक आना जरूरी है। आप लोग कभी-कभी करते 19/12/2020 ऐसे लिखते, ऐसा चलेगा नहीं। जो महीना होता है उसका नाम लिखना जरूरी है, नाम का उल्लेख करना जरूरी है। तो दिनांक लिखते समय हम लोग 19 जनवरी 2020 मराठी में काय म्हणतात, 19 सॉरी डिसेंबर महिना आहे, तर 19 डिसेंबर 2020 असं लिहायला पाहिजे, तर ते तुमचं बरोबर आहे। त्याच्यानंतर महिना जो आहे बघा, महिन्यामध्ये समजा मी माझ्या मित्राला पत्र लिहिणार आहे, तर महिना काय येणार? प्रिय मित्र संतोष, सप्रेम नमस्कार। प्रिय मित्र संतोष होने के बाद कॉमा देना है छोटा सा, और उसके बाद मित्र का नाम लिखो। नहीं लिखेंगे तो भी चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं। प्रिय मित्र सप्रेम नमस्कार ऐसा भी लिख सकते हैं आप। प्रिय मित्र संतोष सप्रेम नमस्कार ऐसा भी लिख सकते हैं आप। तो प्रिय मित्र सप्रेम नमस्कार ऐसा लिखेंगे तो भी गलत नहीं है, या प्रिय मित्र संतोष सप्रेम नमस्कार ऐसा लिखेंगे तो भी गलत नहीं है। दोनों सही है, दोनों प्रकार का आप उपयोग कर सकते हैं। अभी यह महीना हो गया, देखो यही महीना औपचारिक पत्र लेखन होता तो प्रति, माननीय मुख्याध्यापक, माननीय व्यवस्थापक, माननीय संचालक और उनका एड्रेस हम लोग लिखते, बाद में विषय लिखते, बाद में महोदय लिखते। लेकिन अनौपचारिक पत्र लेखन में सिर्फ दिनांक के बाद इतना छोटा सा 2 लाइन का महीना है, वो महीना लिखने के बाद डायरेक्ट आपको पत्र लिखने के लिए शुरुआत करना है। पत्र आपका 3 पैसेज में होना चाहिए, लगभग 3 पैसेज में होना चाहिए। जो बीच वाला पैसेज होता है उसमें आप लोगों का पूरा सारांश आना चाहिए। आपको क्या बोलना है, क्या करना है, वो सब उसमें आना जरूरी है। उसके बाद देखिए, पूरा मजकूर होने के बाद लास्ट वाला जो है, आपला, आपली किंवा मित्राला मी लिहिणार आहे तर तुझा, तुझी, है ना, तुझा मित्र, तुझी मैत्रीण असं आपल्याला लिहायचं आहे। आणि शेवट आपला आपला स्वतःचा पत्ता लिहिणं गरजेचं, पूर्ण पत्ता लिहायचा आहे। त्याच्यामध्ये ईमेल असणं गरजेचं आहे। ईमेल महत्वाचा आहे। आपलं नाव दिलं नसेल तर अबक, पूर्ण पत्ता लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण पिनकोड सहित पत्ता लिखना आहे, पिनकोड सहित आपला पिनकोड सुद्धा यायला पाहिजे। अबक, परत आपला पत्ता, त्याच्यानंतर आपला ईमेल त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे, इसकी जरूरत है। अपना नाम लिखना जरूरी है, उसके बाद अपना एड्रेस लिखना जरूरी है और लास्ट में ईमेल लिखना जरूरी है। बघा, एक पत्र या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे। एक अशा पद्धतीने तुम्हाला पत्र विचारलं जाऊ शकतं। बघा, श्री साईनाथ माध्यमिक विद्यालय बाकली 10वी ची परीक्षा, बोर्ड परीक्षा आहे आणि प्रणव पाटील म्हणून आहे, त्यांना 98% गुण मिळालेले आहेत। तो शाळेतून प्रथम आलेला आहे आणि त्याचं अभिनंदन करण्यासाठी आपण काय करायचं, प्रणवचा मित्र आहे, आपण प्रणवचे मित्र आहोत किंवा मी प्रणवचा मित्र आहे आणि प्रणव साईनाथ माध्यमिक विद्यालयामध्ये शिकतो आहे आणि त्याचं मला अभिनंदन करायचंय, कारण त्याला 98% मार्क मिळाले। यह पत्र लेखन में क्या बता दिया है, देखो अभिनंदन पत्र लिखना है इसमें। किसको? अपने मित्र को। अब तो ये प्रणव पाटिल है, ये पत्र लेखन के विषय में प्रणव पाटिल
अपना मित्र है समझ लो, उसको 98% 10वीं के एग्जाम में मार्क मिले हैं, तो उसको पत्र हम लोगों को लिख कर उसका अभिनंदन करना है कि तुझे अच्छा मार्क मिले, इसलिए उसका अभिनंदन करने के लिए पत्र लिखना है। तो उसका फॉर्मेट मैंने दिया है, देखो अभिनंदन पत्र कैसे लिखते हैं बघा, मी सांगितल्याप्रमाणे दिनांक 12 जून 2020 कसे लिहिलेले आहे दिनांक, दी लिहिले, त्याच्यापुढे फुल स्टॉप दिलेला आहे, डॉट दिलेला आहे, तारीख लिहिलेली आहे मराठीमध्ये 12 संख्या आणि जून महिना लिहिलेला आहे आणि 2020 संख्यामध्ये लिहिलेलं आहे. मी जसं सांगितलं त्याप्रमाणे. आता बघा प्रिय प्रणव, प्रिय मित्र प्रणव लिहिलं तरी चालेल, प्रिय प्रणव लिहिलं तरी चालेल आणि स न विविध या सप्रेम नमस्कार विनंती विशेष. तर तुम्ही पण शॉर्ट फॉर्म में लिहू शकता किंवा फुल फॉर्म मध्ये सप्रेम नमस्कार विनंती विशेष असं तुम्ही लिहू शकता. तर त्या प्रणवचं या ठिकाणी काय केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. बघा काय कसं लिहिलंय, थोडक्यात सांगतो. आपण जास्तीत जास्त पत्रलेखनाचा सराव केल्यानंतर तुम्हालाही ते पत्रलेखन लिहिता येऊ शकतं. थोडक्यात मी वाचून दाखवतो की प्रणवचं अभिनंदन कसं केलेलं आहे. एका मित्रानं दुसऱ्या मित्राचं अभिनंदन कसं केलेलं आहे. प्रणव, तुझे मनापासून अभिनंदन. आज नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा तुझे अभिनंदन करण्याची संधी मला मिळाल्याने खरंच मला खूप मनस्वी आनंद होत आहे. श्री साईनाथ माध्यमिक विद्यालय बाकली येथील सूचना फलक वाचला आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी माझ्या आई बाबांनाही तुझ्या निकालाची बातमी सांगितली. त्यांनी सुद्धा तुझे फारच कौतुक केले. इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेत 98% गुण घेऊन शाळेतून प्रथम आल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. तुझे यश हे माझेच यश असे समजून मी माझ्या मित्रांना तुझी यशोगाथा तोंड भरून कौतुकाने सांगितली. त्यांनीही तुझे कौतुक केले. अरे, मी विसरलोच की तुझ्यासोबतच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. बरं प्रणव, तू आणि मी जेव्हा एकाच शाळेत शिकत होतो त्यावेळी मी तुझा फारच जवळून पाहिले आहे. त्यावेळी मी तुला फारच जवळून पाहिले आहे. तुझा मन मिळावू स्वभाव, अभ्यास करण्याची पद्धत म्हणजेच अभ्यासाची जिद्द, कठोर परिश्रम करण्याची तयारी, या तुझ्या चांगुलपणातच तुझे एस दडलेले आहे. भविष्यातही असेच यश तुला मिळावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुझ्या यशाबद्दल पुनश्च एक वेळ अभिनंदन. तुझ्या आई बाबांना साष्टांग नमस्कार. मी लहान भावास अनेक उत्तम आशीर्वाद. बघा 3 पॅसेज मध्ये हे पत्र लिहिलेलं आहे. प्रकाश सर, शुरुआत, हाँ एक ही मिनट में खत्म हो जाएगा सर. हाँ ठीक है सर. हाँ, तो ये जो पत्र लेखन है वो 3 पैसेज में आपको लिखा हुआ दिखाई देता है. शुरुआत, जो बीच वाला मजकूर है, और लास्ट में ख्याली खुशहाली पूछने का काम ये पत्र लेखन में किया है. तो देखिए एक मित्र दूसरे मित्र को कैसे पत्र लेखन करता है. और लास्ट में देखो मायना लिखा है, तुझा मित्र दीपक देशमुख. जो भी है, प्रणव को पत्र लिखने वाला कौन है मित्र, दीपक देशमुख. तो कड़ावे तुझा मित्र दीपक देशमुख ऐसा लिखा है. बाद में उसका पता लिखा है, बाद में पिन कोड लिखा है और बाद में ईमेल लिखा है. विद्यार्थी मित्रांनो, औपचारिक पत्रलेखन आणि अनौपचारिक पत्रलेखन हे दोन्हीही विषय आपणाला कृतीपत्रिकेमध्ये विचारले जातातच. तुम्हाला दोन्हीपैकी कोणता विषय सोपा जातो त्या विषयाची तयारी तुम्ही पूर्णपणे करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. किसी को कुछ पूछना होगा तो पूछ लो बेटा.